सर्वांना जय भीम नमो बुद्धाय. बनतेजी आपला कॅमेरा पण बंद ठेवा. आपला कॅमेरा एका जागी एक तर कॅमेरा बंद ठेवा किंवा एका जागी ठेवा. ओके ओके. हा. जय भीम नमो बुद्धाय सर्वांना. धम्मपालन गाथेच्या अभ्यासामध्ये आपण थोडस आता सखोल चाललेलो आहोत. हे सगळ्यांना जाणवत असेल. आणि ह्याचा आता मी पण जसजसा जास्त विचार करतोय तस तसं मला आणखीन काही काही नवीन नवीन सापडत चाललेलं आहे. तर धम्म पालन गाथा. धम्म पालन गाथा म्हणजे काय, हा एक थोडासा पुन्हा समजून घेण्याचा विषय आहे. धम्माचं पालन करायचं का धम्म आपलं पालन करतो, असा मुद्दा आहे तो माझ्या डोक्यात आलेला. ऍक्च्युली धम्माचं पालन करायचं असतं. असे एक दुसरी एक गाथा आहे धम्मपदाची. धम्मं रक्षती धम्मचारी. म्हणजे जो धम्माचं रक्षण करतो, म्हणजे धम्माचं पालन करतो, धम्माचं धम्माला सुरक्षित ठेवतो, म्हणजे धम्म परित्राण, धम्माचं पालन करतो, त्याचं धम्म पालन करतो असं म्हटलेलं आहे. त्याचं धम्म पालन करतो असं एक थोडस एक अशा अर्थाची एक गाथा आहे. धम्मं रक्षती धम्मचारी. जो धम्माचं आचरण करतो, जो धम्माचं पालन करतो, त्याचं धम्म पालन करतो, त्याला धम्म तो त्याचं धम्म रक्षण करतो, अशा अर्थाचं आहे. थोडस गुंतागुंतीचं हे आहे, कन्सेप्ट आहे हा. किंवा काही तुम्ही ऐकलं असेल का, धर्मो रक्षती रक्षिताः, असं एक मला वाटतं त्यांचं वचन आहे. धर्मो रक्षती रक्षितः, म्हणजे जो धर्माचं रक्षण करतो, धर्म त्याचं रक्षण करतो, त्याच अर्थाचा तो शब्द आहे. तर आता इथे धर्माचं रक्षण करायचं, धम्माचं रक्षण करायचं का धम्म आपलं रक्षण करतो, असा मुद्दा आहे. तर धम्म म्हणजे काय हे हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या धम्म पालन गाथेचा अर्थ किंवा धम्म पालन या शब्दाचा अर्थ लक्षात येत नाही. गाथा म्हणजे एक काल जसं मी म्हटलो की गाथा म्हणजे सूत्र आहे. गाथा हे बुद्धांचं वचन आपण म्हणतो एका अर्थानं, किंवा धम्माच्या साहित्यात जे काही गाथा म्हणून जे आलेलं आहे काव्यमय, त्याला आपण गाथा म्हणतो किंवा बुद्ध वचन म्हणतो. तर गाथा एक सूत्र आहे हे आपण काल पाहिलं. आणि सूत्र त्याला म्हणतात जे आपल्याला आपल्या प्रॅक्टिस मध्ये उपयोगाला येतं, ते त्याला सूत्र, त्याला फॉर्म्युला, आपण इंग्रजीमध्ये त्याला फॉर्म्युला म्हणतो. आणि फॉर्म्युला हा उपयोगाला येत असतो. तर हा एक धम्मपालन गाथा हा एक फॉर्म्युला आहे. हे अख्खं हे सगळं संकलनच बाबासाहेबांनी एक जणू काही फॉर्म्युला म्हणून आपल्याला दिलेलं आहे की धम्माचं पालन कसं करावं किंवा धम्म आपलं पालन कसं करेल. दोन्ही अर्थानं आपल्याला पाहता येतो. त्याचे दोन अर्थ का लावावे लागतात, याचं पण गूढ मला थोडस याच्यात उलगडलंय. की बाबासाहेबांनी व्हॉट बुद्ध टॉट, म्हणजे बुद्धांनी काय शिकवलं या प्रकरणामध्ये, बुद्ध अँड हिज धम्म मध्ये बुद्धांनी काय शिकवलं, तर त्याच्यामध्ये एक प्रकरण धम्म म्हणजे काय, अधम्म म्हणजे काय, आणि सद्धम्म म्हणजे काय, असे तीन चॅप्टर त्यांनी, तीन भाग त्याचे केलेले आहेत एका चॅप्टरचे. धम्म म्हणजे काय, अधम्म म्हणजे काय, आणि सद्धम्म म्हणजे काय. आता हे त्यांनी अनुवादकांनी असे शब्द वापरलेले आहेत. व्हॉट इज द धम्म, व्हॉट इज नॉट धम्म,
असं ते बाबासाहेबांनी असा शब्द प्रयोग केला. व्हॉट इज धम्म, व्हॉट इज नॉट धम्म, आणि व्हॉट इज सद्धम्म. म्हणजे धम्म म्हणजे काय आहे, धम्म म्हणजे काय नाही, आणि सद्धम्म म्हणजे काय, असं त्याचं एक विश्लेषण केलं. म्हणजे बाबासाहेबांनी दोन्ही तिन्ही अंगांनी धम्माकडे पाहिलेलं आहे. म्हणजे धम्म हा अधम्म पण आहे. म्हणजे ज्याला आपण धम्म समजतो तो अधम्म पण असू शकतो, आणि सद्धम्म पण असू शकतो. तर धम्म म्हणजे ऍक्च्युली बुद्धांना जे दिसतं जाणवतं त्याला धम्म म्हणतात. बुद्धांना जे सापडतं अस्तित्वामध्ये, संस्कारित अस्तित्वामध्ये, म्हणजे ह्या जीवनामध्ये पण, आणि सब्जेक्टिव्ह जीवनामध्ये पण, आणि ऑब्जेक्टिव्ह जीवनामध्ये, म्हणजे बाहेर सुद्धा, म्हणजे विश्वात सुद्धा, आणि आपण विश्वाचा भाग आहोत, म्हणजे आपल्यात सुद्धा. म्हणजे आपल्यात आणि बाहेर. आता आपल्यात म्हणजे ही काया, जिवंत काया, आणि जिवंतपणा हा त्यातल्या चित्तामुळं आहे, मनामुळं आहे. म्हणजे ही काया आणि त्यातली जिवंतपणा, म्हणजे जाणीवा, त्यातलं चित्त, आणि त्यातली विचार प्रक्रिया, म्हणजे मेंदू. मेंदू आणि सगळी नर्वस सिस्टम, एक मज्जासंस्था, हे सगळं ह्या सब्जेक्टिव्ह अस्तित्व, म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्याला अं, अनुभवाला मिळतं. कारण बुद्धांना तसं अनुभवाला आलं. आणि ते कशामुळं, म्हणजे सिद्धार्थ गौतमांना अनुभवाला आलं आणि मग ते बुद्ध बनले. तर ते कशामुळं, तर त्यांच्या त्या आंतरिक जीवनातल्या जागृतीमुळं. म्हणून त्यांना सम्मा संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत म्हणतात. याचा अर्थ जागृतीच सूत्र त्यांना ते सापडलेलं आहे बुद्धगयेमध्ये शेवटी. आणि आधीच सगळं सोडून दिलेलं आहे, ध्यान बिन सगळं, आत्मक्लेश, आणि बाकी सुखलोलुपतेचा मार्ग तर त्यांनी, त्यांचं कपिलवस्तू सोडला, राज्यत्याग केला शिक्षा म्हणून, तेव्हा त्यांनी ते सुखलोलुपतेचा त्याग केलेला आहे. आणि नंतर मग ते दुसऱ्या टोकाला गेले, आत्मक्लेशाच्या आणि ध्यान साधना वगैरे ह्या, आणि ते पण सगळं सोडून दिलं परत. म्हणजे सिद्धार्थ गौतमांनी ध्यान करून पाहिलं, बुद्धांनी ध्यान नाही केलं. बुद्धांनी ध्यान नाही केलं म्हणजे सिद्धार्थ गौतमांनी बुद्ध बनण्यासाठी ध्यान नाही केलं, कारण ध्यानाचा मार्ग तर त्यांनी आधीच अवलंबला होता, आणि तो सोडून दिला होता. आणि तो सोडून कधी दिला होता? आलारकाला मुद्दक रामपुत्र हे त्यावेळचे सर्वोच्च ध्यानी लोक मानले जायचे, ज्यांना 8 ध्यानांची प्राप्ती झाली होती. 4 रूप ध्यान, 4 अरूप ध्यान, याची प्राप्ती त्या दोघांना झाली होती. तर ऍक्च्युली आलार कालामांना 8 ध्यानापैकी, 8 अवस्थांपैकी 7 अवस्था एकट्या आलार कालामांना प्राप्त झाल्या होत्या. आणि अं, पुढची अवस्था, 8वी अवस्था, ही उद्दक रामपुत्रांना प्राप्त झाली होती. आणि त्या दोघांकडूनही सिद्धार्थ गौतमांनी ध्यान साधना शिकून घेतली. नुसती शिकून नाही घेतली, तर ते त्यांच्या बरोबरीला गेलेले आहेत, त्यांच्या लेव्हलला गेलेले आहेत. आणि मग आलार काला मुद्दक रामपुत्र म्हणतात की आमच्याकडे आता याच्या पुढे सांगायला काही नाही. जे काही आम्हाला माहिती आहे ते आम्ही तुम्हाला सांगितलं, आणि आता आमच्याकडे पुढे देण्यासारखं काही नाही. मग सिद्धार्थ गौतम दोघांनाही एकेकाला धन्यवाद देतात. तेव्हा ते बुद्ध झाले नव्हते, परंतु उच्च दर्जाचे ध्यानी झाले होते. जे आलार काला मुद्दक रामपुत्र त्याला उच्च दर्जाचे ध्यानी समजले जायचे. त्यांच्या बरोबरीला सिद्धार्थ गौतम आले होते. आणि मग ते आलार काला मुद्दक रामपुत्रांना धन्यवाद दिल्यानंतर ते दोघंही म्हणतात एक एक करून, आमच्याकडे जे आहे ते तुम्हाला दिलेलं आहे, आता काय करा तुम्ही,
इथेच थांबा. आधी आलार कालाम म्हटले, नंतर उद्दक रामपुत्र म्हटले. आता तुम्ही थांबा, आमच्या बरोबर काम करा आणि या या संघाचं नेतृत्व, त्यांच्या त्यांच्या ग्रुपचं नेतृत्व आपण दोघे जण मिळून करू. आलार कालाम आधी म्हटल्यानंतर उद्दक रामपुत्र म्हटले. दोघंही म्हणाले की आपण आता हा संघ चालू, हा ग्रुप चालू, ध्यानी लोकांचा ग्रुप, आणि याचा तुम्ही प्रचार करा जणू काय. तर सिद्धार्थ गौतम दोघांनाही धन्यवाद देऊन म्हणतात की तुम्ही मला शिकवलं, त्यामध्ये मी पारंगत पण झालो, सगळ्या ध्यानाच्या अवस्था मला प्राप्त झाल्या, पण याच्यातून दुःखमुक्ती मिळत नाही. म्हणजे जीवनाचा उद्देश साध्य होत नाही. फक्त मन तात्पुरतं शांत होतं आणि ध्यानाच्या विषयामध्ये एकरूप होऊन जातं. जो काय ध्यानाचा विषय, कोणता ध्यान, शेकडो ध्यानाचे विषय आहेत मनाला. मन ज्याच्यावर अडकून राहतं, ज्याच्यात अडकून राहतं, ज्याच्यात एकरूप व्हायचा प्रयत्न करतं ज्या विषयामध्ये, त्याला ध्यान म्हणतात. आणि त्याला सिम्पली आपण अटेन्शन म्हणतो. मन ज्याच्यावर ध्यान देतं त्याचं ध्यान करतं आणि त्याच्यात एकरूप होतं. तर त्या ध्यानातच, त्या विषयातच माणूस हरवून जातो. म्हणजे आता आध्यात्मिकतेमध्ये देवाचं ध्यान केलं जातं, किंवा देवाचे जी रूप आहेत त्याच्यावर ध्यान केलं जातं. जसं आता तुकारामांनी विठ्ठलाचं ध्यान केलं, मग विठ्ठल 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 करत करत त्याच्यातच ते इतके रममान झाले की मग कधी ते पुष्पक विमान आलं आणि त्यांना घेऊन गेलं त्यांना कळालंच नाही. त्याचा एक वेगळा इतिहास आहे, ते वेगळं सांगितलं जातं. आता टीकाकारांना माहिती आहे हे मला काय म्हणायचं ते. म्हणजे तुकारामांचा मृत्यू नैसर्गिक पद्धतीनं झाला नाही, वगैरे वगैरे. ते तो आपला विषय नाही. आपला विषय हा आहे, ध्यानामध्ये माणूस त्या विषयात हरून जातो आणि स्वतःला विसरतो. म्हणजे स्वतःचं भान राहत नाही, म्हणजे स्वतःची जागृती राहत नाही, सती राहत नाही. आणि भान गेलं की माणूस दिशाहीन होतो. आणि जो दिशाहीन होतो तो कधी जीवनाचे प्रश्न सोडवू शकत नाही. त्याला दुःखमुक्ती मिळू शकत नाही, निब्बाण मिळू शकत नाही. ही गोष्ट बुद्धांच्या लक्षात आलेली आहे. आणि म्हणून त्याने आलार कालामांना धन्यवाद दिले. धन्यवाद देऊन ते म्हणतात की नाही, मला असं वाटतं की त्याच्यातून दुःखमुक्ती मिळू शकत नाही. माणूस ध्यानात हरवून जातो. आणि मग ते दोघांना ते सोडून देतात. आलार कालामाला आधी सोडलेलं होतं, नंतर उद्दक रामपुत्राला पण सोडून देतात. आणि बुद्धगयेमध्ये आल्यानंतर त्यांना जे लक्षात येतं, मध्यम मार्ग, तो सतीचा मार्ग आहे, तो जागृतीचा मार्ग आहे, तोच अष्टांग मार्गामध्ये सातवा अंग आहे. आता त्यांनी तिथं काय केलं नेमकं, हे थोडस गूढ आहे असं मला वाटतं. हे बुद्धांच्या हयातीत बुद्धांनी ज्यांना ज्यांना सांगितलं त्यांना ते माहिती असेल, म्हणून त्यांना प्राप्ती पण व्हायची. बुद्धांच्या हयातीत अनेक लोकांना प्राप्ती झाली. पण बुद्धांच्या नंतर, बुद्ध गेल्यानंतर, त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर हळूहळू हळूहळू ते प्रमाण कमी झालं. म्हणजे दुःखमुक्ती मिळणारे लोक, मिळू शकणारे लोक, ते कमी होत गेले. याचा अर्थ हा आहे का नंतरच्या लोकांनी जागृतीचा मार्ग सोडून परत ध्यानाचा मार्ग अवलंबलेला आहे. त्याच्यामध्ये आता बऱ्याच लोकांचा हात आहे, हे वेगळी आता, हे हा एक वेगळा मुद्दा आहे आणि संशोधनाचा मुद्दा आहे की असं का झालं, हे कुणी केलं. तर जागृतीचा मार्ग सोडून जेव्हा बुद्धांचे भिक्षू सुद्धा हे ध्यानाच्या मार्गावर आले, तेव्हा ते जुन्या मार्गावर गेले परत.
म्हणजे सिद्धार्थ गौतमांनी जे करून पाहिलं त्या मार्गावर गेले आणि आणखीन वेगळ्या मार्गावर गेले. याचा परिणाम काय झाला? नंतर नंतर ते जे अर्हतांची जी संख्या आहे, दुःखमुक्त झालेल्या लोकांची जी संख्या आहे, ही कमी 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 होत गेलेली आहे. तर पूर्ण नष्ट झालं नाही, नष्ट होऊ पण शकत नाही. कारण माणसाशी संबंधित ती गोष्ट आहे. काल आपण जसं पाहिलं की माणसाला जागृतीची देणगी आहे. माणसाला जागृती हा, सती हा फॅक्टर त्याच्या त्याच्या अस्तित्वाचाच भाग आहे, म्हणून तो माणूस हा माणूस आहे. कारण त्याच्या जागृतीचा अंश आहे. आणि तो जेवढा जागा होतो, जेवढा जागृत होतो, तेवढा तो माणूस बनतो. बाकीचा तो जनावरासारखाच वागतो, प्राण्यासारखाच वागतो. म्हणून आपण पाहतो काही माणसं ही माणसं आहेत, माणसात वाटतात, आणि काही माणसं ही जनावरासारखे वागतात. आणि जनावरासारखे वागतात म्हणजे ते जसे प्राणी चिरफाड करतात, फाडून खातात, आक्रमण करतात, हिंसा करतात, त्यांचं जीवनच त्याच्यावर आहे. म्हणजे पाणातीपात करतात. तसं काही माणसं पाणातीपात पण करतात. काही प्राणी हे अं, कुटील असतात, कुटील. जसं आता एक प्राणी जो येतो कोल्हा आहे, कोल्हा कोल्हा कुटील धूर्त असतो, लबाड असतो. लबाड कोल्ह्याची गोष्ट वगैरे सांगतात ना, लबाड. तर ती लबाडी त्या प्राण्यामध्ये असतो आणि तो फार लबाडीनं तो हे करतो, त्याला जे पाहिजे ते मिळवतो. असे आणखी प्राणी असतील जे धूर्त असतात, म्हणजे ते प्राणातिपात पण करतात, हिंसा पण करतात, ते लबाडी पण करतात. म्हणजे आता माणसांसाठी लबाडी म्हणजे खोटं बोलणं, मुसावादा. आता प्राण्यांना तर बोलता येत नाही, पण त्यांच्यात लबाडी आहे. त्यांच्यामध्ये लबाडी आहे, त्यांच्यामध्ये धूर्तपणा आहे. काही प्राण्यांमध्ये चकवतात, काही प्राणी चकवतात. कामवासनेच्या बाबतीत तर प्राण्यांचं काही, त्यांना धरबंधच नाही काही, म्हणजे त्यांना काही बंधनच नाही. त्यांचं काय म्हणतात, सगळं मोकळं चाकळं चालतं त्यांचं. आपण पाहतोय. म्हणजे कामे सुमिच्छा चारा हे प्राण्यांमध्ये चालतं. कारण त्यांना मिथ्याचार, चांगला आचार आणि वाईट आचार ही त्यांना ते भान नाही. त्यांना ती सती नाही, त्यांना ते देणगी नाही त्यांना, प्राण्यांना. म्हणून ते काम वाचण्याच्या बाबतीत ते काहीही करतात. आणि काम वाचण्याच्या बाबतीत काही प्राणी तर फार क्रूर असतात. आता काल कुणी मला मला वाटतं सुनील साळवेंनी कुणीतरी सांगितलं मला, सॉरी मला आठवत नाही, पण ते सांगितलं की आता माकड जे असतं, हे माकड एखाद्या मादीशी त्याला जर म्हणजे नराला जर मादीशी हे करायचं असेल, संबंध त्याला ठेवायचा असेल, तर तिच्या पहिल्या माकडानं ते मारून टाकतं. असं काहीतरी आहे. किंवा काही पहिले, हा सुनील पहिली साळे, पहि सांगा बरं. अं, सिंह म्हणा किंवा जास्त करून सिंह हा, जेव्हा सिंह. एका कळपावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करतो, हो, हो. तेव्हा तो त्या मादीचे पहिले जे झालेली पिल्ल आहे दुसऱ्या सिंहापासून झालेली, त्या पिल्लांना तो मारून टाकतो. अच्छा. म्हणजे म्हणजे आपल्या जीन्स पासून निर्माण झालेली प्रजातीच तो त्याला शिल्लक पाहिजे, ठेवतो. त्याला पाहिजे, पाहिजे त्याला ना. ती तृष्णा आहे, त्याला हा. ती इच्छा आहे. म्हणजे सिंह काय करतो, त्याची संतती निर्माण व्हावी, त्याच्यातूनच त्याला मादीला पिलं व्हावीत, म्हणून त्या मादीचे पहिले जे सिंह असतील काही, बरोबर, त्यांना तो मारून टाकण्याचा प्रयत्न करतो. आता काही समजा मोठे होऊन ते गेलेले पण असतील इकडे तिकडे, पण तो मारण्याचा प्रयत्न करतो. तर हे जे कामे सुमिच्छाचारा जे आहे, हे प्राण्यांमध्ये फार
विकृत पद्धतीने चालतं ते. फार विकृत पद्धतीने चालतं. आता तो एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे. पण आपण ह्याच्यासाठी आपण आता ते कुत्र्यांचे पण प्रकार पाहतो, तर ते किती क्रूरपणे काही गोष्टी त्यांच्यामध्ये चाललेल्या असतात. ते एकमेकांना हे करतात, ते चेंदून घेतात असं. असे बऱ्याच गोष्टी आपण आता काही डिस्कवरी चॅनलवर किंवा इतरत्र ते प्रकार दाखवतात ते. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की हे प्राण्यांमधले जे गुणधर्म आहेत, ते गुणधर्म अजागृत मनामुळं, सती नसल्यामुळं ते माणसात पण आहेत. आणि म्हणून माणूस, काही माणसं ही जनावरांसारखी वागतात, ज्याला आपण बलात्कार म्हणतो किंवा बलात्कार करून मारून पण टाकणं म्हणतो. तर हे काय आहे? हे माणसातलं जनावर आहे, माणसातलं प्राणी पण आहे. म्हणून तो माणूस ते गुन्हे करतो. आता माणसाला कायदा असल्यामुळे काही माणसं घाबरतात, परंतु त्यांच्यातली जी प्रवृत्ती आहे, ती प्राण्यांची प्रवृत्ती आहे. आणि त्याचं कारण हे सतीचा अभाव आहे, जागृतीचा अभाव आहे. ती माणसं अजून माणसात आलेली नाही, म्हणजे ते प्राणी पातळीवरचे आहे. आता इतर प्राणी दारू पित नाहीत, कारण त्यांना दारू माहिती नाही. पण माणसं दारू पितात. म्हणजे प्राण्यांमधला जो लोभ आणि द्वेष आहे, तो माणसामध्ये पण जेवढा तो अजागृत आहे, भानावर नाही, तेवढा त्याच्यातला लोभ द्वेष काम करतो. आणि म्हणून तो पानाती-पात करतो, अदिनदाना करतो, कामे सुमिच्छाचारा करतो, मुसावादा करतो. त्याच्यात आणखीन तो बुद्धीनं तो दारू पण पाडतो आणि दारू पण पितो. आता इंग्लिश दारू म्हणजे ते सुधारित दारू, ती पण पितो आणि गावठी पण पितो. तर हे प्राण्यांचंच लक्षण आहे. म्हणजे बधीर बधीर करून टाकणं स्वतःला. म्हणजे आधीच तो बधीर आहे, त्याच्यात दारू पिऊन तो प्राण्यापेक्षाही खालच्या पातळीवर जातो म्हणतात. दारू पिलेला माणूस कधी कधी प्राण्यांपेक्षाही खालच्या पातळीवर जातो. म्हणून बुद्धांनी सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी सांगितलेलं आहे. कोणत्याही बाबतीत त्याचं समर्थन करता येत नाही. पण हे माणसाला कळतं, कारण त्याला त्याला त्याच्या यातना जाणवतात, दुःख जाणवतं. आता ह्या दुःखातून बाहेर कसं पडायचं हे त्याला जाणवत आहे, म्हणून तो एक मार्ग ध्यानाचा पण अवलंबतो, किंवा मग जे काही इच्छा निर्माण होतात ते तृप्त करण्याच्या मागे लागतो. त्याच्यातून त्याला समाधान मिळत नाही, त्याचं मन तृप्त होत नाही, त्याची तृष्णा तृप्त होत नाही. तर माणसामध्ये थोडी समज असल्यामुळे तो काय म्हणतो, नाही का, मग हे जे काय आहे याला टाळण्यासाठी, याला सप्रेस करण्यासाठी, याला दाबून टाकण्यासाठी मनाला वेगळ्या विषयात गुंतवून टाकलं पाहिजे. मग तो देवधर्माचा विषय असो, नाहीतर इतर ध्यानाचा, कोणताही ध्यानाचा विषय असो, त्याच्यात गुंतवून टाकायचं. म्हणजे मग ते मन इकडं जाणार नाही असं त्याला वाटतं, परंतु तसं प्रत्यक्षात होत नाही. आपला मुद्दा असा आहे की ह्या संघर्षातूनच बुद्धाला मध्य मार्ग सापडलेला आहे, जागृतीचा मार्ग सापडला आहे बुद्धगयेमध्ये. आणि तो वेगळाच मार्ग आहे. बुद्धाचा मार्ग वेगळा आहे या सगळ्यावरून. जोपर्यंत बुद्ध हयात होते, तोपर्यंत त्यांनी हा मार्ग लोकांना सांगितला. त्याच्यातून खूप लोक मुक्त पण झाले, अरहत झाले. त्यांना प्रचाराच्या कामी पण बुद्धांनी लावलं, आणि म्हणून धम्माचा प्रचार झाला.
त्या अरहत पदाचा निब्बाणाचा प्रचार झाला म्हणजे धम्माचा प्रचार झाला. पण नंतर नंतर ते काम कमी झालेलं आहे बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर. आणि ज्या लोकांच्या स्वार्थावर गदा आलेली आहे, ज्या लोकांच्या अस्तित्वावर गदा आलेली आहे, ज्यांच्या धर्मावर गदा आलेली आहे, त्यांनी मग काही बुद्धी चालून षडयंत्र करून स्वतः किंवा तत्कालीन राजांच्या आश्रयाने, राजांच्या हातून किंवा काही कुटील कारस्थान करून त्यांनी होता नव्हता तो बुद्ध धम्म नष्ट करून टाकण्याचा प्रयत्न केला. मग काही भिक्षूंच्या कत्तली झाल्या वगैरे वगैरे. आता तो इतिहास आपल्याला माहिती आहे. म्हणून बुद्ध धम्म नष्ट करून टाकण्याचा प्रयत्न केला, नष्ट नाही झाला. जसं बाबासाहेबांनी म्हटलं की बुद्ध धम्माचा वृक्ष इथे सुकून गेलेला आहे, परंतु त्याची काही मुळं इथं रुजलेली आहेत भारतामध्ये. आणि त्याला काही थोडीफार पालवी आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की तो वृक्ष नष्ट होऊ शकत नाही, त्याची मुळं इथं रुजलेली आहेत. याचा अर्थ असा की काही माणसं आहेत इथं अशी, त्याच्या स्वतः बाबासाहेब पण आहेत एक, भारतामध्ये अशी काही माणसं आहेत का ज्यांच्या मध्ये अं, संस्कारानं म्हणा किंवा एक काय त्याला पूर्वकर्म म्हणा, जे काय असेल ते. कारण चित्त एनर्जी जी आहे, मन चित्त जे आहे, हे संस्कार घेऊनच पुढे चालतं. तर असं काहीतरी आहे की काही लोकांमध्ये अजून धम्म जिवंत आहे. त्याच्यात बाबासाहेब एक होते. पण ते फार मोठ्या प्रमाणात त्यांच्यामध्ये तो धम्म जिवंत होता. त्याची जी मुळं जी आहेत ती त्यांच्या चित्तामध्ये, त्यांच्या मनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये असली पाहिजेत. म्हणून त्यांच्या मनातून बुद्ध धम्म कधीच अं, नाहीसा झाला नाही. ते पहिल्यापासून त्यांच्या डोक्यात ते असलं पाहिजे. फक्त ते योग्य संधीची वाट पाहत होते. कारण थोडस मुत्सद्दीपणा वापरावा लागतो, थोडस डोकं वापरावं लागतं. मोगमपणाने काही केलं तर मग शत्रू वाट लावतात. कारण बुद्ध धम्माचे शत्रू हे त्यांच्या अज्ञानामुळं म्हणा, त्यांच्या अस्तित्वात ती त्यांना तृष्णा असल्यामुळं म्हणा, त्यांना बुद्ध धम्म आवडत नाही. त्यांच्या हिताचा आहे तो, पण तरी त्यांना आवडत नाही. कारण मार त्यांचा फार स्ट्रॉंग असतो. कारण त्यांची आसक्ती फार स्ट्रॉंग असते, तृष्णा स्ट्रॉंग असते. म्हणून ते वर्चस्व निर्माण करण्यासाठी ते वेगवेगळे अ, पवित्रे अवलंबतात, वेगवेगळे डाव खेळतात, वेगवेगळे षडयंत्र खेळतात. एक षडयंत्र जाती व्यवस्थेचं आहे, एक षडयंत्र देवाधर्माचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये माणसांना गुंतवून टाकलं, माणसं काय म्हणतात, भ्रमात अडकून राहिली. जेवढी त्यांची अजागृत अवस्था शाबूत आहे, टिकून आहे, अजागृत अवस्था, तेवढं त्यांच्यावर राज्य करता येतं. म्हणून आता कार्ल मार्क्स पण धर्माला अफूची गोळी म्हटला. पण बाबासाहेब म्हटले कार्ल मार्क्सने बुद्ध वाचला नसेल किंवा बुद्ध समजला नसेल कार्ल मार्क्सला, म्हणून बुद्ध असं म्हटला. सगळे धर्म अफूची गोळी नाही. बुद्ध धम्म अफूची गोळी नाही, उलट बुद्ध धम्म घेतलेली अफू सुद्धा उतरवतो. कारण तो जागा करतो, तो चांगल्या चांगल्याला भानावर आणतो. अगदी मोठमोठे
आईन्स्टाईन सारखे शास्त्रज्ञ सुद्धा ते बुद्धाला मानत होते. त्याचं कारण त्यांना कळत होतं बुद्ध काय आहे. बाबासाहेबांना तर खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात, मी तर म्हणतो ते, त्यांना काय प्राप्ती झाली होती आपण त्याचा अंदाज पण लावू शकत नाही. कारण आधी आपल्याला आपला अंदाज लागला पाहिजे, आपण कुठे आहेत. आपल्याला आपला अंदाज लागल्याशिवाय आपण दुसऱ्याचा अंदाज नाही लावू शकत. म्हणून धम्म ही प्रवचनाची, भाषण देण्याची गोष्ट नाही. धम्म ही आधी आपला अंदाज घेण्याची गोष्ट आहे. आणि आपला अंदाज घ्यायचा असेल, आपला शोध लावायचा असेल, तर आपल्याला भानावर आलं पाहिजे, सतीमध्ये आलं पाहिजे. मग आपल्याला बाबासाहेब थोडेफार कळतील आणि बुद्ध कळतील. बुद्ध कळतील म्हणजे आपली जेवढी जागृती आहे तेवढे आपल्याला बुद्ध कळतील. आणि जेवढी जागृती आहे तेवढ्यात धम्म कळेल, म्हणजे अस्तित्व कळेल. जेवढं आपल्याला धम्म कळेल तेवढं धम्म आपलं पालन करेल. म्हणजे आपण धम्म समजून घ्यायचा आणि धम्म आपलं पालन करेल, ती धम्म पालन गाथा. तो धम्म आपलं पालन करतो. पण आपली जागृतीची, सतीची पातळी किती उंच आहे किंवा किती खोल आहे, त्याच्यावर आपलं धम्माचं अंडरस्टँडिंग आहे, धम्माची समज आहे, धम्माची दृष्टी आहे, ते आपल्या सतीवर अवलंबून आहे. मुख्य काम याच्यामध्ये जे चालतं ते चित्त शोधण्याचं काम आहे. चेतना, चैतन्य, जिवंतपणा, हे चित्त जेवढं लक्षात येतं तेवढं त्याचं पर्यवलोकन, म्हणजे चित्तशुद्धी व्हायला सुरुवात होते. सचित्त पर्यवलोकन. आणि जेवढी चित्तशुद्धी होते, जेवढी चित्तशुद्धी होत राहते, तेवढा तो माणूस मुक्त होत जातो, दुःखमुक्त होत जातो. आणि इकडे ते होण्याचं कारण काय, तर त्याची जागृतीची पातळी उंचावत उंचावत ती जर परिपूर्ण झाली तर तो बुद्ध बनणार. आणि ही प्रक्रिया जी आहे ही बुद्धाच्या काळामध्ये ते हयात असेपर्यंत फार, कारण डायरेक्ट डायरेक्ट ते सांगायचे ना, तिथं काय मध्ये आधी कोणी असं अडथळा नव्हता. डायरेक्ट डायरेक्ट सांगायचे आणि डायरेक्ट समजायचं लोकांना. डायरेक्ट काही तासातच काही न तर प्राप्ती होत असेल, काही दिवसात होत असेल, काही महिन्यात होत असेल, एखाद्या वर्षात होत असेल. कारण काय, तिथं मध्ये काय अडथळा नाही. पण बुद्धानंतर ते काम अं, चालू राहिलं असेल, म्हणजे 1000 वर्षापर्यंत ते चालू राहिलं असं म्हणतात. म्हणजे 1000 वर्ष इथं बौद्ध धर्म जिवंत होता असं म्हणतात. पण ते 1000 वर्ष पण बुद्धांसारखे नव्हते. बुद्धांच्या ज्या 80 वर्षाच्या 45 वर्षात बुद्धांनी जे केलं तसे ते पुढचे वर्ष नसणार आहे. त्याची तीव्रता कमी 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 होत 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 भिक्खू संघ सुद्धा बुद्धाचा मार्ग सोडून राजाश्रयाखाली गेला आणि ऐदी बनला, ऐत खाऊ बनला, त्याच्यामुळं, आणि ध्यान करत बसला. आणि त्याच्यामध्ये तो अडकला आणि म्हणून त्याचा जनसंपर्क तुटला. तर जेव्हा भिक्षूंच्या कत्तली झाल्या, बाबासाहेब म्हणते त्यांना वाचवायला कोणी आलं नाही, कारण ते कर्तव्याला चुकले. तर हे सगळे एकमेकात गुंतलेले हे धागेदोरे आहेत.
ते सगळं जसजशी आपली चित्तशुद्धी होत जाते आपल्याला लक्षात यायला लागतं. जागृतीची सतीचा अभ्यास जेवढा आपला खोल होत जातो तसतसे ह्या गोष्टी आपल्याला याची उकल होत जाते. हे काय कुठं पुस्तकात लिहिलेलं नाही. याची उकल होत जाते हळूहळू. प्रत्येकाला होऊ शकते. तर आपली पहिली गाथा मला वाटतं खूप चांगल्या प्रकारे म्हणजे मला सुद्धा स्पष्ट झाली, ती आणखीन स्पष्ट झाली. तप पापस अकरणं कुशलच उपसंपदा. कौशल्य, ते कौशल्य पण अजून क्लिअर होत चाललेलं आहे. आणि चित्तशुद्धीचं काम हे आणखीन चांगलं होत चाललेलं आहे, अजून होईल. आपण बुद्धांच्या त्या शासनामध्ये, बुद्धांच्या शिकवणीमध्ये आपण उतरण्याचा प्रयत्न करत आहोत. तर हे जे काम आहे हे योग्य पद्धतीनं केलं पाहिजे असं पुढची गाथा सांगते. पुढची गाथा असं सांगते, धम्मं चरे सुचरितं नतं दुच्चरितं चरे. म्हणजे म्हणजे धम्माचं आचरण करावं, अधम्माचं नाही. आणि धम्म म्हणजे काय आणि अधम्म म्हणजे काय याच्यासाठी फार मोठं प्रकरण बाबासाहेबांनी बुद्धांनी त्यांच्या धम्ममध्ये लिहिलेलं आहे. बाबासाहेबांनी आणखीन तिसरी एक कॅटेगरी निर्माण केलेली आहे, सद्धम्म. म्हणजे नुसतं धम्म समजून उपयोगाचं नाही, अधम्म समजून उपयोगाचं नाही. प्रॅक्टिस कशी करायची तो सद्धम्म पण महत्वाचा आहे. तर धम्मं चरे सुचरितं, योग्य प्रकारे धम्म आचरावा, अयोग्य प्रकारे नाही. म्हणजे धम्माचं पालन करावं, अधम्माचं नाही. जो धम्माचं पालन करतो तो सुखाने झोपतो असं म्हटलेलं आहे. धम्मचारी, धम्माचं आचरण करणारा, धम्मचारी सुखम सेती, सुखम सेती. अस्मिन लोके परममिच. म्हणजे अस्मिन म्हणजे इथं, आणि परम म्हणजे तो जाईल तिथं. तर त्याचा अर्थ असा केलेला आहे की याही लोकी आणि त्याही लोकी. म्हणजे लोक परलोकाची संकल्पना तिथं मांडलेली आहे. ते मान्य करायची की नाही करायची हा वेगळा मुद्दा आहे. परंतु धम्मचारी, खरा धम्माचं आचरण करणारा, तो जिथं असेल तिथं तो दुःखमुक्तीचा अनुभव घेतो, म्हणजे सुखाची प्राप्ती करतो. सुखामध्ये त्याचं चित्त, कारण चित्त शुद्धीचं काम चालतं धम्माचरणामध्ये. धम्मचारी म्हणजे धम्माचं आचरण करणारा, जो धम्माची प्रॅक्टिस करतो. धम्मचारी म्हणजे दीक्षावाला धम्मचारी नाही. धम्मचारी म्हणजे धम्माची प्रॅक्टिस करणारा, आचरण करणारा. तो खरोखर धम्माची प्रॅक्टिस करत असेल तर त्याला बुद्धाचा मार्ग सापडल्याशिवाय राहणार नाही. आणि तो इथं असो किंवा कुठे असो, किंवा ह्या अवस्थेत असो, आणखीन कोणत्या अवस्थेत असो, त्याला ते सुख मिळणार आहे. तर हा धम्म आचरणाचा योग्य मार्ग कोणता आणि अयोग्य मार्ग कोणता, ह्याच्यावर पण पुष्कळ अभ्यास करण्यासारखा आहे. आपण बुद्ध आणि त्यांच्या धम्मची ते प्रकरणाचा पण अभ्यास करू शकतो, की धम्म म्हणजे काय, अधम्म म्हणजे काय, तर धम्म म्हणजे काय, तेही आपण पाहू शकतो. अं, मला वाटतं त्याच्यासाठी आपण एक वेगळी सुरुवात करावी उद्या. चुकीच्या पद्धतीने कसा धम्म अवलंबला जातो आणि योग्य पद्धतीने कसा अवलंबला जातो, धम्माची योग्य समज कशी येऊ शकते. अर्थात तिथे आपली सती साधना जी आहे ती आपल्याला उपयोगी ठरते. कारण त्या जागृतीला, सतीला जे दिसतं तो धम्मच आहे. म्हणजे आता एक काया, वेदना, चित्त, मनोधम्म हे हे धम्माची अंग आहेत. आणि अस्तित्व, संस्कारित अस्तित्व समजतं म्हणजे आपण असं म्हणू शकतो, काया धम्म समजतात. अनापा
अनापान अ, खरखर येते का? अनापान अनापान हा सुद्धा अस्तित्वातला धम्म आहे. अनापान हा अस्तित्वातला धम्म आहे. काया धम्म आहे, वेदना धम्म आहे, चित्त धम्म आहे, मनोधम्म आहे. तर धम्म म्हणजे सगळं काही. आणि हे सतीला दिसतं म्हणून ते आनापान सती करावी लागते. आनापान सतीची प्रॅक्टिस करावी लागते. कायानुसती मध्ये उतरून काय जे जे काही आहे, आता ते काय काय आहे तो एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे. कायेमध्ये त्याच्यावर मग अनेक काही सूत्र पण आहेत. जसं अनापान सती सुत्त हे तर आहे. ते अजून सतीपठ्ठान सुत्त आहे. अजून कायगतानुसती सुत्त आहे. आणखीन काही बरीच सूत्र आहेत ज्याच्यामध्ये सतीपठ्ठानचे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्याचे उल्लेख येतात. बुद्ध आणि त्यांचा धम्मचा पण उल्लेख आपण त्याचा पण संदर्भ आपण घेऊ शकतो आणि अभ्यास करू शकतो. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या स्वतःच्या जीवनात उतरून ते बघायचे. आप आपण आणि आपलं जीवन, आपलं वर्तन, आपलं बोलणं हे हे सगळंच आपलं सती साधनेच्या अंतर्गत येतं. तर ते काम आपलं आधी महत्वाचं आहे. म्हणजे सती साधना, जागृती, जागृतीचा अभ्यास, जागृतीची साधना. ही काया नैसर्गिकपणे आन करते, अपान करते. त्याच्या निमित्तानं कायेमध्ये उतरायचं आहे. आणि ते पाहता पाहता आपल्याला कायेमधल्या ज्या काही हालचाली आहेत, जे काही आहे, कायेमधल्या ज्या जाणीव आहेत, वेदना आहेत, ह्या वेदना पाहता पाहता आपली जी आपल्याला जे जास्त जाणवत जातं ते सुखदुःखच जाणवत जातं. आणि सुखदुःखाचं कारणही जाणवत जातं म्हणजे चित्त जाणवत जातं. आपल्याला ते त्याची अशी फार अशी बौद्धिक व्याख्या करता येत नाही बरं का. चित्त किंवा विचार प्रक्रियेची बौद्धिक व्याख्या का हा याला हे म्हणतात, असं आपल्याला त्याची व्याख्या करता येत नाही. कारण ती अनुभवाची गोष्ट आहे आणि ती आतली गोष्ट आहे. आतली गोष्ट बाहेर दाखवता येत नाही. आतली गोष्ट जी आहे सब्जेक्टिव्ह, व्यक्तिनिष्ठ गोष्ट जी आहे, सब्जेक्टिव्ह गोष्ट जी आहे, कायेतली जी गोष्ट आहे, कायेतले जे धम्म आहेत, म्हणजे कायातली ज्या वेदना आहेत, कायातलं जे चित्त आहे, कायातले जे आपले विचार प्रक्रिया आहेत, मनोधम्म आहेत, डोळे आपण दाखवू शकतो परंतु डोळे पाहतात कसं हे नाही दाखवू शकत, हे नाही सांगू शकत. कान आपण दाखवू शकतो पण कानाला ऐकू कसं येतं हे नाही दाखवू शकत, हे नाही सांगू शकत. नाक आपण दाखवू शकतो पण गंध कसा येतो हे नाही दाखवू शकत. जीभ आपण दाखवू शकतो, पाहू शकतो, पण जिभेला चव कशी कळते हे नाही सांगू शकत. शरीर, त्वचा आपण दाखवू शकतो, शरीर आपण दाखवू शकतो परंतु शरीराला स्पर्श कसा होतो, थंड लागतं म्हणजे काय होतं, गरम लागतं, उष्ण लागतं म्हणजे काय होतं, खडबडीत म्हणजे काय, मऊ म्हणजे काय, सॉफ्ट म्हणजे काय, हार्ड म्हणजे काय, ते आपण दाखवू शकत नाही. म्हणजे थोडक्यात चक्षु आपण दाखवू शकतो, चक्षु विज्ञान दाखवू शकत नाही. श्रोत्र म्हणजे कान, श्रोत्र आपण दाखवू शकतो परंतु श्रोत्र विज्ञान दाखवू शकत नाही. घ्राण म्हणजे
नाक आपण दाखवू शकतो, परंतु घ्राण विज्ञान आपण दाखवू शकत नाही. जीभ म्हणजे त्याला जिव्हा म्हणतात. जिव्हा आपण दाखवू शकतो, पण जिव्हा विज्ञान आपण दाखवू शकत नाही. काया म्हणजे त्वचा आपण दाखवू, म्हणजे काया म्हणजे संपूर्ण काया. अर्थात जे दिसते ती बाहेरची काया आहे, परंतु आतली काया खूप मोठी आहे. त्वचेच्या खालची काया खूप मोठी आहे. तर काही काया आपण दाखवू शकतो, परंतु काया विज्ञान आपण दाखवू शकत नाही. आणि मन आणि मनोविज्ञान तर दोन्ही दाखवू शकत नाही. तर जेव्हा आपण सती जागृतीचा अभ्यास करतो, प्रॅक्टिस करतो, तेव्हा आपल्याला आतली इंद्रिय दिसतात. म्हणजे आता काहींना आठवत असेल की आनापान सती सुत्तामध्ये पुढे गेल्यानंतर असं म्हटलेलं आहे, त्याला म्हणजे सतीचा अभ्यास करणाऱ्याला कायेतली काया जाणवते. तुम्ही आता ते जे सूत्र आहे त्याचा बारकाईनं अभ्यास करा आणखीन. आनापान सती सुत्ताचा बारकाईनं अभ्यास करा. कायेमध्ये दुसरी काया जाणवते. कायेमध्ये दुसरी काया त्याला दिसते, म्हणजे अनुभवाला येते. त्याला असंही म्हणता येईल, श्वासातला श्वास त्याला दिसतो. आता तो शब्दप्रयोग त्याच्यात नाही. श्वासातला श्वास त्याला म्हणजे आतला श्वास दिसतो. श्वासातला श्वास त्याला दिसतो, कायेतली काया त्याला दिसते. वेदना म्हणजे जाणीवातल्या जाणीवा त्याला दिसतात, त्यातले बारकावे दिसतात. चित्तातलं चित्त त्याला दिसतं. आधी चित्त जाणवतं आणि मग चित्तामध्ये काय चाललंय, लोभ द्वेष पाहिजे नकोचा जो संघर्ष आहे, जी चंचलता आहे, जी विस्कळीतपणा आहे, जी धावपळ आहे, जी पळापळ आहे, ते चित्तातलं चित्त त्याला दिसतं. धम्मातले धम्म त्याला दिसतात. म्हणजे त्याला मेंदू डोक्यात काय चाललंय ते त्याला जाणवतं. आणि त्याच्यात पण तो शिरू शकतो. म्हणजे मेंदूतला मेंदू जाणवतो. धम्मातला धम्म, धम्मातले धम्म त्याला जाणवतात. तसे डोळ्यातले डोळे त्याला जाणवतात. कानातला कान त्याला जाणवतो, म्हणजे कर्ण. श्रोत्र विज्ञान त्याला जाणवतं, चक्षु विज्ञान त्याला जाणवतं. त्याला घ्राण विज्ञान जाणवतं, त्याला जिव्हा विज्ञान जाणवतं, त्याला हे काया विज्ञान जाणवतं. आतली काया, कायेतली काया, काया विज्ञान त्याला जाणवतं. आणि मनातलं मनोविज्ञान म्हणजे त्याला थिंकिंग प्रोसेस जाणवते, अनालिसिस जाणवतं, धम्म विषय त्याला जमतात. सप्तबुद्ध्यांगात आपण शिरतो आपण हळूहळू. सती धम्म विषय, मग त्याला आनंद होतो, मग त्याला म्हणजे प्रीतीची त्याला काय म्हणतात, ऊर्जा त्याला जाणवते, त्याला वीर्य म्हटलेलं आहे. त्यातली आतली शक्ती त्याला जाणवते, जिवंतपणा त्याला जाणवतो, म्हणजे वीर्य, ऊर्जा ऊर्जा त्याला जाणवते. त्याला ती ऊर्जा जाणवल्यामुळं त्याला अत्यानंद होतो, एक प्रीती, एक लहरी त्याला आतल्या जाणवतात. त्या शांत होतात. तो आनंद पण शांत ऍब्झॉर्ब होतो तो. विरला जातो, मुरला जातो. म्हणून प्रश्रब्धीची अवस्था त्याला जाणवते, शांतीची अवस्था जाणवते. सती धम्मविचय वीर्य प्रीती प्रश्रब्धी. आणि ते जसजसं ती प्रश्रब्धीची शांतता त्याची ऍब्झॉर्ब होते, मूर्ते, त्याच्यातला विस्कळीतपणा कमी होतो. आणि सगळं विखुरलेलं अस्तित्व एकत्र येतं, म्हणजे समाधी जाणवते. आणि उपेक्षेनं हे तो सगळं, अनात्मामुळे तो सगळं हे अं, सोडून देऊन, कारण ते त्याला धरून न ठेवतो, कारण धरून ठेवण्यासारखं काही नाहीच आहे. कारण अस्तित्व टिकून राहत नाही, त्यामुळे ज्याच्यात त्याच्यात जे काय आहे ते धरून ठेवण्यात काय पॉईंट नसतो. त्याचे अनुभव घ्या आणि सोडून द्या.
तर अशा प्रकारचे जे काही अनुभव येत जातात आपल्याला, ते धम्मं चरे सुचरितं. योग्य प्रकारे आपण त्या धम्म पाहिला पाहिजे, त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. चरितं म्हणजे प्रॅक्टिस आहे एक प्रकारे, आचरण. धम्मचारी मध्ये धम्म आचरण प्रॅक्टिस. तर धम्म धम्म आचरण म्हणजे धम्म पाहणं आहे, म्हणजे मनोधम्मांपर्यंत जाणं आहे. आणि मनोधम्मांपर्यंत आपण कसं जातो? काया वेदना चित्त मनोधम्म. तर हे प्रॅक्टिस आपण करत राहिलं पाहिजे. तर मला वाटतं आपण जो अभ्यास करतो त्याच्या संदर्भात याचा अर्थ असा लागतो, धम्मं चरे सुचरितं. योग्य प्रकारे धम्म पाहावा, धम्माचं आचरण करावे. अयोग्य प्रकारे नाही, चुकीच्या पद्धतीने नाही, मिसगाईड व्हायचं नाही, दुसरीकडे मन नाही लावायचं, मनातच मन लावायचं. मनाला दुसरीकडे लावणं म्हणजे ध्यान करणं आहे, किंवा आणखीन काही करणं आहे. कायेला दुसरंच काहीतरी कर्मकांडात अडकवणं म्हणजे ते दुसरीकडे अडकणं आहे. त्याला कर्मकांड म्हणतात, किंवा त्याला बुद्धांनी शीलवरच परामर्श बंधन म्हटलेलं आहे त्याला. तो कर्मकांड करत राहतो, तो शिलाचरण करतो पण शिलातच अडकतो, असं त्याच्यात पण अडकून पडता कामा नये. तिथं परत अनात्मबोध महत्वाचा आहे. शिलाचरण करायचं, पण मी फार मोठा मोठा आहे, मला पाणातिपात वेरमणी जमतं, अधीनदाना वेरमणी मी करतो, आणि मी कामे सुमिच्छाचार वेरमणी करतो, संयमाचा अभ्यास करतो, मी कधी खोटं बोलत नाही, मी दारू पित नाही, याचा जर अहंकार असेल तर तो त्याच्यात अडकला मग. म्हणजे चांगला वागतो तर त्याचा पण अहंकार निर्माण होतो. म्हणून ती बुद्धांनी उपेक्षा, शेवटी उपेक्षा सांगितली, किंवा अनात्म सांगितलेला आहे. कारण हे काही आपण क्रिएट करत नाही, आपण निर्माण करत नाही. त्यामुळे मला काहीतरी वेगळं सापडलं, काही वेगळं काही सापडत नाही, जे तिथं आहे तेच सापडतं. आपण काय ते निर्माण करत नाही, ते काय आपलं आपलं त्याच्यात काही फार मोठं क्रेडिट घ्यायची काही आवश्यकता नाही. जो क्रेडिट साठी धडपडतो तो मग शो करतो, तो शो करतो, तो मग वेगवेगळे कपडे घालतो, किंवा चिवर पण घालतो कधी कधी, शो करतो. देखावा. हा, देखावा. देखावा करतो. कपडे वेगळे कपडे घालतो, वेगळा काही पट्टा बिट्टा घालतो, किंवा आणखीन काही बरं काहीतरी झालर सारखं ते अडकवतात. नाही, याच्यात धम्म नाही. धम्म हा आचरणाचा विषय आहे, प्रॅक्टिसचा विषय आहे, आतमध्ये उतरण्याचा विषय आहे. आणि दुःखमुक्ती हा त्याचा उद्देश आहे, निब्बाळ हा त्याचा उद्देश आहे, प्रत्यक्ष बुद्ध बनणं हा त्याचा उद्देश आहे. धम्म पाहणं हा उद्देश आहे. मग धम्म आपलं पालन करतो. आपल्याला आधी धम्म पाहावा लागतो सतीने, मग धम्म आपलं पालन करतो. तीही धम्म पालन गाथा आहे. बरंच काही काही सांगण्यासारखं आहे. आज मला वाटतं एवढं पुरेसं आहे. उद्या आपण आणखीन काय सापडतं का बघू. आता हे मी बोलता बोलता काही गोष्टी मला मला पण बोलता बोलता सापडतात, हे पण लक्षात घ्या. हे काय आधी सापडलंय आणि मग ते सांगतो असं नाही. काही गोष्टी बोलता बोलता, कारण आतमध्ये ते संशोधनाचं काम चाललंय ना, सतीचं काम चाललेलं आहे आतमध्ये. आणि मग ते काय म्हणतात, ऑन दी स्पॉट सापडतं. जसं रेड हँड असतं ना, रेड हँड पकडतो कसं, तसं धम्म रेड हँड पकडले जातात कधी कधी, ऑन दी स्पॉट, जागेवर. आणि काही गोष्टी चिंतनातून समजतात, काही गोष्टी बोलता बोलता चाललेल्या चिंतनातून समजतात, आणि काही गोष्टी तुमच्याकडून पण समजतात. मी आता इथे थांबतो, आणि तुमच्यासाठी तुम्ही माईक ओपन करा आणि कॅमेरा पण ओपन करा. बोला, बोला, बोला. दोन मुद्दे आहेत सर. पहिला मुद्दा असा आहे की म्हणजे सिद्धार्थांनाही 8 ध्यानाच्या अवस्था प्राप्त केल्या होत्या. त्या आणि कोणत्या? त्या कोणत्या, असा प्रश्न आहे का? नाही, ते तुम्ही सांगितलं 4 रूप रूप, ध्यान आणि हा, 4 हा, अरूप ध्यान. मागे बोललेलो आहे आपण. हा, हा. हा,
नाही, आज पण सांगितलं तुम्ही. हा. आणि म्हणजे मग आता ही जी बुद्धत्वाची अवस्था आहे ही आठ ध्यानाच्या पलीकडची, जी त्याच्या नंतरची हा एक मुद्दा. बाहेरची येते, आतली न पलीकडची असं काय नाही. कारण म- म- मनाला ते काम दिलंय म्हणून ते तिकडे गेलं, अच्छा, हा हा, अच्छा. आणि मनाला आणि हे काम दिलं म्हणून ते इकडं आलं. इकडं सती आहे, अच्छा, तिकडे ध्यान आहे. अच्छा, हा, ठीक आहे, ठीक म्हणजे आहे. ही एक एका गोष्ट. नाण्याच्या दोन बाजू आहे. ध्यान ध्यान सुटू शकत नाही, लक्षात घ्या. हा म्हणजे कारण आठ मनाला जरी कधीतरी ध्यान द्यावंच लागतं कुठेतरी. हा आता म्हणजे आपण ध्यान आठ. देतो, आपण ध्यान ध्यान देऊन बोलतो, किंवा हम्म, मला तुम्ही स्क्रीनवर दिसता किंवा मी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, तिकडं हम्म, तिकडं लक्ष, आपलं डोळ्याचं लक्ष तिकडं आहे, कानाचं हम्म, लक्ष ऐकण्याकडे आहे. ते ध्यान आहे, अटेन्शन आहे. ध्यान हम्म, हे निसटती गोष्ट आहे, फ्लो आहे तो. कारण स्थिर काहीच नाही ना, ते हम्म, स्थिर काहीच नाही. त्याच्यामुळं ध्यान पण स्थिर नाही. पण ते स्थिर नसून पण ते कुठेतरी धरून ठेवण्याचा एक प्रयत्न केला जातो ना. ध्यानामध्ये हा होल्ड करण्याचा प्रयत्न करतात, तिथे मनुष्य अडकतो. ध्यान जर तुमचं तुम्हाला सोडून देता येत असेल, तर मग ती सती आहे. आणि सतीने ध्यान सुटलं जातं. म्हणजे तुम्ही भटकता असा त्याचा अर्थ नाही. आवश्यक तिथे तुम्ही त्याचा, अटेन्शन देता, मन अटेन्शन देता. हा, बोला. आणि दुसरा एक मुद्दा असा आहे की मी कोल्ह्याचं उदाहरण दिलं, हा. की त्याला जे पाहिजे असेल तेव्हा तो लबाडी करून ते मिळवतो वगैरे, चालकही करून ते लबाडी. हा, तर लबाडी. त्याला काही काही गोष्टी लबाडी नैसर्गिकरित्या पण आलेली आहे असं म्हणू आपण, की जसं फुलपाखरू आहे, आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी किंवा आपल्याला कोणी खाऊ नये म्हणून त्यावर वेगवेगळे रंग धारण करतो, की दुसरा प्राणी त्याला सहज पाहू शकणार नाही. ही उत्क्रांतीमधून आलेली नैसर्गिक लवाडी. नैसर्गिक सुरक्षितता आहे, सुरक्षितता आहे. म्हणजे ते अस- म्हणून कधी कधी हे बघा, सुरक्षिततेसाठी सगळे प्राणी धडपडतात. आता तुम्ही कोल्ह्याचं किंवा त्या फुलपाखराचं उदाहरण दिलं, किंवा कोल्ह्याचं उदाहरण दिलं, आणखीन काय तुम्ही सिंहाचं उदाहरण सांगितलं. तर निसर्ग हा ते अस्तित्व टिकवण्यासाठी तो हे असं मुसावादा पण करतो निसर्ग. हा, निसर्ग मुसावादा पण करतो. परंतु शोकांतिका अशी आहे की कुणी टिकून राहत नाही. किती तुम्ही प्रयत्न करा, मृत्यू हा ठरलेला आहे, मरण हे ठरलेलं आहे. त्यामुळे तुम्ही किती तुम्ही रंग बदलले. क्लुप्ती करा, रंग बदला, सरड्यासारखे, फुलपाखरासारखे नैसर्गिक रंग असू द्या, नाही तर कोल्यासारखं तुम्ही काही तुम्ही लबाडी करा, किंवा सिंहासारखे तुम्ही क्रूर व्हा, किंवा आणखीन काही प्राणी असतील. आपल्याला सगळ्यांचाच अभ्यास नाही, तो एक वेगळाच आपल्याला जंगलातलाच अभ्यास करावा लागेल, आणि प्राण्यांचाच अभ्यास करावा लागेल. तर हे कितीही करा, हे सगळे प्राणी मरतात ना परत. आपण आता त्या डिस्कवरी मध्ये तर ते काही म्हशी ज्या आहेत, काय रेडे काय, रानगवे. हा, रानगवे जे आहेत किंवा म्हशी ज्या आहेत, तर त्या म्हशींच्या मा- मांसावर आता हे समजा हे हिंस्र प्राणी जगतात समजा, किंवा इतर आहेत. पुढचे पण ते पुढचे नाही. एक कळप असा दाखवलाय त्या म्हशींचा, की तो ते सिंहाला एक एक म्हैस अशी ती पिल्ल मारतात. ते शिंगावर घेतात, आणि ते चांगलं त्याला उंच असं उडतोय तो सिंह, खाली पडतोय, तो परत जाऊन परत तो धरतोय त्या एखाद्या रेड्याच्या तोंडाला चावतोय. दुसरे म्हैस येऊन परत ते दुसरा रेडा येऊन परत त्याला शिंगावर घेतोय, आणि शेवटी तो मरून जातोय. तर सिंह किती क्रूर असला त्याला मरण आहे, कोल्हा किती लबाडा असला त्याला मरण आहे, फुलपाखरू किती सुंदर असलं त्याला मरण आहे, माणूस किती डोकं चालवत असला तरी त्याला मरण आहे. मरण धर्मी. त्याच्यामुळे हे सत्य लक्षात घेऊन निसर्गातला मूर्खपणा, निसर्गाने दिलेला मूर्खपणा, नैसर्गिक पद्धतीनेच आपण त्याला त्याच्यातून प्रज्ञेने त्याच्यातून बाहेर आलं पाहिजे. ही जणू काही शिकवण वाटते मला बुद्धांची. निसर्गाला तर तुम्ही निसर्गाला तुम्ही दोन हात करू शकत नाही त्याच्याशी.
म्हणजे मी मृत्यूला थांबवील. आता काहीतरी मी काहीतरी वाचलं मी काल त्याच्यात करणीचा. आजकाल प्रयोग पण असे चाललेत का मृत्यू पोस्टपोन केला जाऊ शकतो, पुढे ढकलला जाऊ शकतो, असे काही प्रयत्न केलेले आहेत. आता असं जर माणसाला साधलं, माणसं किंवा प्राणी मेलेच नाही आणि इकडे दुसरीकडे तो जन्माला पण घालील आणि इकडे मरणार पण नाही, तर मग लोकसंख्येला कुठं कंट्रोलच नाही राहणार. तर तसं होत नाही. प्राणी असंख्य होतील आणि माणसे असंख्य होतील आणि अस्तित्वाचा झगडा चालेल. मग त्याला हिंसाचार वाढेल का कमी होईल? पृथ्वी समजा पुरली नाही, मुंबई पुरली नाही, नगर पुरलं नाही, बीड पुरलं नाही, घरं मिळाली नाही, खायला मिळालं नाही, कारण जास्त म्हटल्यावर समजा हे कमी पडायला लागलं, धान्य कमी पडलं, भाजीपाला कमी पडला, पैसा कमी पडला, नोकऱ्या कमी पडल्या, कारण लोकसंख्या वाढत काय होईल? पाण्याची पात वाढणार त्याच्यातून आणि मग सगळे शिलांचा भंग मग हे होईल. पण तसं नाही. असंतुलन. निसर्ग निसर्ग हा नैसर्गिक नियंत्रण पण करतो, पण तो योग्य पद्धतीने करत नाही, तो सम्यक पद्धतीने करत नाही. तो फार यातना देऊन देऊन मारतो. तो निसर्ग यातना देऊन देऊन मारतो त्याला. मारतो तर आहेच आहे, पण असं सहजासहजी नाही मारत. दुःख भोगून मारतो, दुःख देतो आणि दुःख भोगता भोगता त्याचं अंतिम टोक त्या दुःखाचं हे मरण आहे, असं दिसतंय पण. तर हे प्राणी जे एकमेकांना आपण म्हणतो खातात वगैरे ते, पण शास्त्रज्ञ त्यांच्याकडे एक फूड चेन म्हणून पाहतात. हा म्हणजे काय त्याचं त्याचं स्वरूप कसं आहे, असं फूड चेन म्हणा, नाही तर काही म्हणा, जीवस्य जीवनम, जीवावर जीव अवलंबून असतो म्हणा, किंवा काही प्राणी शाकाहारी आहेत, काही मांसाहारी आहेत, तर ते निसर्गाने त्यांना तसं बनवलेलं आहे. आणि जे मांसाहारी आहेत त्यांना मांस खाल्ल्याशिवाय पर्यायच नाही, म्हणजे हिंसा करण्याशिवाय जर पर्याय नाही, तर मग ते काय म्हणायचं त्या निसर्गाला? काय म्हणून निसर्गाला सुंदर म्हणायचं? जसं आहे तसं आहे. ते संघर्ष चाललाय. भाजीपाला विकतो, जगण्यासाठी संघर्ष चाललाय त्याचा. तुम्हाला आवाज आला का? हो, आवाज आला ना मला इथे, सगळ्यांनाच आला आला असेल. आला इकडे पण आला. हा. अच्छा. जगण्यासाठी संघर्ष सगळे संघर्ष करतात. मी माईक बंद करतो सर, माझं नाही झालेलं नाही आहे. नाही, ठीक आहे ठीक आहे, बोला बोला बोला. ते नाही झालं. तोही धम्मच आहे, धम्माचाच भाग आहे. कारण तो तिकडे ओरडला आणि इकडे आपला मीडिया चालू आहे, कान इकडे आहे, त्यामुळे ते येणारच. असू द्या, तो धम्मच आहे. ठीक आहे सर. ओके. ओके. जय धानके सर बोला, तुम्ही माईक ओपन केलेला आहे. ओपन असतोच हा. असं काही आहे सध्या तर. हा. हा हा हा. तर आपला जो अभ्यास चालू आहे सध्या धम्मपालन याच्यामधली दुसरं जे सूत्र आहे, धम्माचरे सुचरित नतन सुचरित चरित. मला वाटते ही जी ओढ आहे याच्यावर जास्त आज आपलं विश्लेषण झालेलं आहे. उद्या उद्या येईल आता. त्याच्यावर विश्लेषण उद्या येईल. अच्छा. कारण कारण योग्य पण प्रकारे म्हणजे कशा प्रकारे आणि अयोग्य प्रकारे म्हणजे कशा प्रकारे, सुचरितक बरं. आणि दुच्चरितक. तर मला त्यामुळे म्हणूनच मी हा बाबासाहेबांचा धम्म आणि अधम्म हा. हा तेच मला सांगायचं आहे. तर हा याचं रिलेटेड जे बुद्धाच्या धम्मामध्ये धम्म अधम्म आणि सद्धम्म, हा. म्हणजे यावर जर अजून जास्त विश्लेषण आपण केलं, उद्या करू, स्पष्टीकरण, उद्या करू उद्या. तर ते अजून फार आमच्यासाठी फलदायी होऊ शकतं. हो असं हो. म्हणजे अभ्यास होऊ शकतो चांगल्यापैकी. आणि मगाशी आपण जे केलं ते मला वाटते प्राण्यांच्या संदर्भात, अं, किंवा प्राणी हे प्राण्यावरच हे जगतात ना, असं साधारणतः हिंस्र प्राणी प्रामुख्याने आपण विचार केला.
आपली जी लोकसंख्या आहे ही कमी न होता सतत वाढत चाललेली आहे आज. हो. आणि याचा मग विस्फोट होण्याच्या मार्गावरच आहे, म्हणजे जवळजवळ झालाच आहे. पण अजून याच्यामध्ये भर पडली तर मला वाटते निसर्गाचं असंतुलन जे आहे ते अजून जास्त वाढेल असं मला वाटतंय. तर हे हो. लोकसंख्या वाढणं हे आपल्या दृष्टीने, जगाच्या दृष्टीने हे फार मोठं एक संकट आहे. प्रॉब्लेम आहे. तर त्याला काही इलाज नाही आता. म्हणजे शेवटी काय समजून घेणं हे फार महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं सर? ज्याला जीव धम्म जीव ज्याला जीवच धम्म जीवन आपलं. समजतो ना, हं, हं. ज्याला धम्म समजेल, मोठी समस्या आहे ना ही. हं, हो, ज्याला धम्म समजेल म्हणजे जो जागृत होईल, हं, हं. तो पोरं निर्माण करण्याच्या याच्यात नाही राहणार नुसतं. स्वतःचं कुटुंब नुसतं, कारण त्याला माहिती आहे की कुटुंब वाढवणं म्हणजे काय. हं, हं, हं. दुःख वाढवणंच आहे ना. दुःखच आहे. हा. अहो, तुमची मग मग एक दो पृथ्वीला हम पूर्वी पूर्वी असायचं, हम दो हमारे दो. आता हम दो हमारा एक, असं असं काहीतरी चाललेलं आहे. तर ती एक नैसर्गिक ऊर्जा आहे माणसातली, हं. की तो त्याच्यासारखं रिझेम्बलन्स, म्हणजे त्याच्यासारखे दुसरे निर्माण करून स्वतःची सुरक्षितता पाहतो त्याच्यामध्ये. ते त्याचं मुद्दाम नाही होते. हे मुद्दाम नाही, आपल्याला कळतंय नाही आपण अं, का करतो आपण हे. परंतु त्याच्या अज्ञान. पाठीमागची चित्ताची प्रेरणा अशी आहे की, किंवा आतली अज्ञानातली प्रेरणा अशी आहे की, आपल्याला जर संतती झाली तर ती आपलं रक्षण करेल. तर शेवटी मुलांकडे आपण आधार म्हणूनच पाहतो ना. आता जे लोक म्हातारे झालेत, आता त्यांना त्यांना याचा अर्थ कळतो. अजून तरुणांना कळायचा आहे. परंतु म्हाताऱ्यांना हे कळतं की जेव्हा पोरं सोडून जातात आणि आपल्याला विचारत नाहीत, आणि ही पण जागतिक समस्या आहे आता ही. हं. जेव्हा मुलं सोडून जातात, काय म्हणतात, पाखरं उडून जातात, तेव्हा मग बापाला आणि आईला कळतं, मी विचार करतो तसं नाहीये. खरंच. हं. तर तिथं तुम्हाला कंपल्सरी आता, म्हणजे काय करेल आता, अशा वेळेला जेव्हा धम्म समजेल त्यावेळेला माणसं काय करतील याचं नेमकं काही सांगता येत नाही आज. परंतु जगातलं दुःख, जे जे लोक अं, जे लोक जिवंत आहेत, ते किती किती होऊ द्या, किती म्हणजे ती लोकसंख्या किती वाढू द्या, त्या सगळ्यांना जर मुक्तीचं ज्ञान असेल तर ते जगासाठी फार मोठं काम असणार आहे. कारण ते स्वार्थी नसणार आहेत. जे लोक धम्माच्या मार्गावर असतील ते स्वार्थी मी माझं नाही पाहणार. कारण त्यांचा जो अनात्म भाव जो आहे, किंवा त्यांची जी उपेक्षा जी आहे, ते दुःख मुक्तीसाठी जर प्रयत्न करतात तर ते जगातलं दुःख कसे वाढू देतील. त्यामुळे लोकसंख्या आपल्यासाठी प्रॉब्लेम नाही. उलट धम्मप्रचाराला आपल्याला जेवढी लोक ह्याच्यात येतील प्रवाहामध्ये, ते माणसांचंच काय, ते प्राण्यांचं पण दुःख कमी करतील. कारण ते मटणाच्या याच्यात लाईनला उभे नाही राहणार. संडे मटण डे हा ठरलेला असतो ना बऱ्याच लोकांचा. तर म्हणजे प्राण्यांना काय म्हणतात, मांसाहारी प्राण्यांना खाण्याशिवाय गत्यंतर नाही, आणि माणसांना काय खाण्याशिवाय गत्यंतर नाही असं नाही ना काही. माणसांनी माणसांनी
का तसं करायचं? नाही, त्याच्यात फार प्रोटीन असतं आणि फार विटॅमिन असतं. आता प्रोटीनच्या आणि व्हिटॅमिनच्या गोळ्या पण निघाल्यात. बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या खा, आणखीन काय प्रोटीनचं हे घ्या. काय भाजीपाला भाजीपाला काही कमी पडत नाही. तुमच्या मुंबईकडे तर फार भाजीपाला, सगळीकडचा भाजीपाला तुम्हालाच जास्त येतो. जिथं पिकतो तिथं जास्त विकलं जात नाही, पण ते तिकडे जाऊन महागात ते. पण तुम्हाला भाजीपाला कमी पडत नाही. आपल्याला म्हणजे बहुतेकांना, म्हणजे जर आर्थिक परिस्थिती बरी असेल तर भाजीपाला काही खाल्ला तरी माणूस आता कपार त्याच्यामुळे काही शक्ती कमी होते किंवा काय असं काही वाटत नाही होतं. तसं. मी तर 50 वर्षापेक्षा जास्त मी शाकाहारी आहे. आणि माझं 70 वय आहे. मी शाळा कॉलेजला असतानाच, शाळेत असतानाच मी सोडले ते. मला वाटतं 9वी 10वीला असतानाच मी ते समोर ताट आलं आणि मी सोडलं. त्याचं एक कारण मला ते असं जाणवतं की तेव्हा मला एक पाली विषय होता आणि पाली विषयामुळे ते चिंतनाला ते विषय असेल माझ्या, काहीतरी वाचलं असेल त्यावेळेला, किंवा एकूण अभ्यासाचा परिणाम झाला असेल. एक दिवस मला वाटलं नाही, नाही खायचं. ताट सरकवलं मी असं अक्षरशः, जेवलो नाही त्या दिवशी. किंवा नंतर काही खाल्लं असेल दुसरं बाहेर, तो नाही प्रश्न, पण जागेवर मी ते मटणाचं ताट दूर सारलं. तर कुठं अशक्तपणा आहे मला, कुठं प्रोटीन कमी पडतं. आणि आता सध्या सुद्धा मी दीड पोळी दुपारी, डाळ भात असेल तर डाळ भात, आणि दीड पोळी म्हणजे काय माहित नाही मला, त्याच्या पुढे मला जास्तच होतं ते. दीड पोळी या खातो. सवयीचा या हा. सवयीचा मला पण अनुभव येतोय आता. हो हो. तर मी हा सर व्हेजिटेरियन तो होतो मग. सर तुम्ही हा आमच्यापेक्षा जास्त जास्त फिट आहे. थांबा 1 मिनिट, हा हा आता हो, एक बरोबर आहे, बरोबर आहे. दानके सरांचा पूर्ण होऊ द्या, मग साळवे सर. हा. हा. हा हा. तर मला काही तसं मी तर म्हणजे व्हेजिटेरियन आहे, पूर्ण व्हेजिटेरियन. काहीच नाही. आणि लिमिटेड लिमिटेड आहे सर. अच्छा, आणि तुम्ही शाकाहारी आणि आहात? त्याचं काही थकवा वगैरे काही जाणवत नाही मला. शाकाहारी काहीच. आहात? हो. हा, शाकाहारी पण आहात आणि लिमिटेड पण खाता. म्हणजे नाही नाही. शाकाहार जरी असलं हा तरी ते हा. लिमिटेड खाल्लं तरी पाहिजे. लिमिटेड. हा. बरोबर. आता टाचून आणि खायचं, आधीच आधीच आपल्याला जगण्याचं भान नाही, टाचून खाल्लं होतं मग ते जिरवायचं हा, जिरवायचंच काम आहे, दुसरं काय काम. अर्थात त्याच्या मागे काही आपले फिजिकली प्रॉब्लेम असतो असं काही नाही. हो. अं, हा, तो तर आहेच तसं काही. पण त्याचं असं हे होणं झालं नाही, त्याच्यामुळे फार मोठी हानी होते अशातला भागच नाही. बरोबर. आणि हे प्रॅक्टिसनं आपल्याला जो संयम येतो ना, तर संयमाने तुमचे सगळे. वर्ग चालू आहे ना, दिसत नाही. हो. संयमाने आपल्याला सगळे प्रश्न सुटायला सुरुवात होते. जागृतीमुळे संयम येतो. संयमानं ते मांसाहारासारख्या गोष्टी तर त्यात थांबवल्या जातात. शाकाहार पण लिमिटेड घेतो आपण, जेवढं गरजेचं आहे हं. तेवढं आपोआपच. कसं आहे, धम्माचरणानं आपल्यातली नकारात्मक शक्ती जी आहे ना, म्हणजे हवरटपणा जो आहे, द्वेष आहे, लोभ आहे, हवरटपणा आपला कमी होतो. म्हणजे ती जी शक्ती आहे, शक्ती मुळात जास्त जात नाही, त्यामुळे रिकव्हरीचा प्रश्न नाही. शक्ती जास्त जाते म्हणून रिकव्हरीसाठी तुम्ही आपण ते जास्त खाल्लं जातं. शक्ती जर तुमची जास्त वेस्ट होत नाही, ड्रेन होत नाही, वाया जात नाही, तर तुम्हाला जास्त शक्तीची गरजच पडत नाही. मग त्याच्यामुळे आपोआप संयम येतो. असं ते सूत्र दिसतंय ते. हं. एवढी नाही शक्ती सर. जाते तेवढी तुम्ही रिकव्हर करता ना. म्हणून थकवा आला की माणूस काय म्हणतो, "हा, नाही व्हिटॅमिनची गोळी खाल्ली पाहिजे" किंवा काय, डॉक्टर काय सांगतात ते सलाईन लावणार किंवा काय. पण मुळात तर थकवा काय येतो, तर एनर्जी गेलेली असते. ते आजारात असेल किंवा काही आणखीन कारण असते. मग हा सर बाहेर. भानाचाच विषय आहे. हो, हा पण भानाचा विषय आहे. खरं आहे. कारण मी आता 2 वर्ष झालंय हा. शुद्ध शाकाहारी आहे. हो आणि हा भानाचा विषय आहे. हो कारण सर माझा ऍक्सिडेंट झालता, हो तुम्हाला मी फोनवर बोललो होतो. हो. पूर्ण फॅमिलीला घेऊन मी झोपेमध्ये रोडच्या खाली गेलतो. हा हा हा. आणि त्या दिवसापासून मी आजपर्यंत मांसाहार केलेला नाही.
अच्छा, म्हणजे एक मला वर्ष माझं एक दीड अस्तित्व वर्ष कळलं, झालं त्याला. माझं अस्तित्व मला कळालं. त्यामुळं मला प्राण्याचं अस्तित्व कळालं आणि भानावर आलो. आणि बौद्ध धम्माचा हे मर्म, करुणा, प्रेम, नैतिक. ह्याच्यामुळं मला समज आली. आणि मी जेवण करत असताना किंवा मी आहार घेत असताना त्यात कोणाचं तरी म्हणजे असा हिंसा नसावी, कोणाचं अस्तित्व संपून आपण आपलं पोट भरू शकत नाही, ही जाणीव आली. आणि मी आज 2 वर्ष झालं, माझे मित्र मला म्हणतात अरे तू खूपच बदलला. पण हे जागृतीचा परिणाम आहे. परिणाम. परिणाम आहे. म्हणजे शाकाहारी होणं की मांसाहारी होणं हे जागृतीवर अवलंबून आहे. बरोबर. म्हणजे जागृतीमुळं आपोआप शिलाचरण होतं हे पण लक्षात घेऊ आपण. शिलाचरण फक्त त्याचं पठण केल्यानं शिलाचरण नाही होत. जाग आली की माणूस आपोआप चुकीच्या आचरणातून बाहेर पडतो. बाहेर पड. म्हणजे पानाती पात मधून बाहेर पडतो, अदिन्न दाना, म्हणजे ते प्रयत्न करायला सुरुवात करतो जागृतीपूर्वक. अगदी एकदम हा, हे इथं चित्तशुद्धी आहे. परत ही चित्तशुद्धी आहे. तर चित्तशुद्धीची सुरुवात होते. चित्तशुद्धी झाली की वर्तन बदलतं, विचार तर बदलतातच. म्हणजे विचार म्हणजे प्रयत्न, काहीतरी करण्यासाठी प्रयत्न. खूप ते खूप कर विचार बदलतात सर. हो हो. मी मशानभूमीत गेल्यावर मी विचार केला की माझं आपलं ही काया पण किती मोठी कब्रस्तान आहे, आतापर्यंत काय केलं हे कब्रस्तानच आहे. हा, ते नंतर समजलं मला. हा. बरोबर. खूप हा. ते कोणातरी, मला वाटतं कोणातरी अमेरिकेचे कोण अध्यक्ष, कोण हम्म. लिंकन का कोण, त्यांची गोष्ट सांगतात की त्यांना ते एकदा एकदम मोठ्या याच्यामध्ये असं जॉर्ज बर्नर शॉ. बर्नार्ड शॉ बर्नार्ड शॉचं काही सांगतात की ते जेवताना त्यांच्या समोर सगळे ते मांसाहारी प्रकार आणले त्यांनी. मच्छी, मटण, काय 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 सगळे प्रकार आणले. आणि उचला सगळं, हे काय माझं पोट म्हणजे काय कब्रस्थान आहे का म्हणे, सगळं त्याच्यात टाकायला. तर इंटरेस्टिंग. हा, सुनील साळे सर, तुमचा मुद्दा अर्धवट राहिला. नाही, तुम्ही सांगत होते हं. की म्हणजे मला असं म्हणायचं की तुम्ही आमच्यापेक्षाच फिट आहे. नाही, तुमच्यापेक्षा फिट वगैरे नाही, परंतु वयाच्या मानाने फिट वाटतो मला मी. हा हा, तेच ते. 70व्या वर्षात मी पाहतो ना लोकांना काय काय असते. हं. तर तर त्याचं श्रेय मी सती साधनेला देतो. आणि सती साधनेमुळं आलेल्या संयमाला देतो. ते आपोआपच होतं ते, कारण माणूस शेवटी कसं सुखासाठी धडपडतो. पण सुख कशामुळे मिळतं? दुःखमुक्तीमुळे. हो, आणि दुःख कशामुळे होतं? चुकीच्या वर्तनामुळे. चुकीच्या वर्तन कशामुळे होतं? चित्तामुळे. बरोबर. चला. चित्त म्हणजे विचार पण आले त्याच्यामध्ये. कारण विचारांना पण गतिमान बनवणारं किंवा विकृत बनवणारं चित्तच असतंय. ते जवळजवळच आहे, ते मन आणि बरोबर. विचार करणारी आणि भावनेचं केंद्र जवळच आहे मेंदू. ते खालून ते, आणि हे जे खालचं केंद्र आहे, चित्ताचं जे केंद्र आहे, ज्याला अनकॉन्शियस माइंड म्हटलेलं आहे, हं. हे हे अजागृत मन, हे फार मोठं आहे. आणि ह्याच्यामध्ये फार काय काय साठलेलं आहे. तोच त्या सिग्मंड फ्राईडचा पण संशोधनाचा मुद्दा होता. पण त्याला शेवटी जागृतीचा मुद्दा सापडला, पण तो काय करत होता माहित नाही जागृतीसाठी. सिग्मंड फ्राईड, तो आता कालच मी तुम्ही दिलेलं ते लेक्चर ऐकलं, मी त्याचं संपूर्ण ऐकलं, काळजीपूर्वक ऐकलं. इंटरेस्टिंग शोध आहे. हो. सिग्मंड फ्राईडचा शोध इंटरेस्टिंग आहे, त्याच्यानंतरच्या लोकांचा इंटरेस्टिंग आहे. परंतु तरी त्यांना बुद्ध समजले नाही, हा. जागृती समजली नाही. म्हणजे पर्याय समजला नाही. प्रॉब्लेम समजला पण पर्याय नाही समजला. बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम समजतो पण पर्याय म्हणजे उपायच लक्षात येत नाही. म्हणजे दुःख अनेकांना समजतं, त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी सगळे धडपड करतात, पण पडता येत नाही. कारण ते जे अनकॉन्शियस माइंड, अजागृत मनाचं रूपांतर जे जागृतीमध्ये करायचं असतं, ती प्रोसेस जोपर्यंत ऍक्टिव्ह होत नाही, सक्रिय होत नाही, तोपर्यंत आपले प्रश्न सुटत नाही. काही करा. सर, मी हे हा. गाडी आलेली, कचरा गाडी आलेली. ओके कचरा ओके गाडी, कचरा ओके गाडी आलेली. ओके 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 ओके. ओके.
तर पुष्कळच आपली छान चर्चा झाली. आणि मला वाटतं कोणाला काय बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. खूप छान झालं सर. हं, हं. आणि आपला हे वर्ग होतो का रोज सकाळी 7 वाजता, ते दिवसभर टॉनिकचं काम करतोय, सतीमध्ये ठेवण्याचं काम करतोय, हा, जागृतीमध्ये भानावर असण्याचं काम. हे सकाळची सुरुवातच आपण झोपेतून उठले की फ्रेश होऊन वर्गाला जॉईन होणं, म्हणजे ही आमच्या दिवसभरासाठी दुसऱ्या दिवशी 7 वाजेपर्यंत टॉनिक आहे हा, भानावर असण्याचं. हा. आणि खूप तुमची माहिती अशी अर्थपूर्ण समजेल या शब्दामध्ये हे धम्माचं ज्ञान आमच्या पोतर पोहोचतंय. खूप खूप म्हणजे तुमचे आभार मानवा तेवढे कमीच आहेत. गुड गुड. नाही, तुम्ही खूप प्रॅक्टिस छान झाला करता विषय. म्हणून त्याचा फायदा होतोय. तुम्ही प्रॅक्टिस करता म्हणून फायदा होतो. म्हणजे ज्ञान तर आहेच आहे, परंतु ते प्रॅक्टिस मध्ये नाही आणलं तर मग ते फक्त ज्ञान राहतं. एक एक गुड, छान. शब्दाची उकल उकल होत जाते. हा, कारण ध्यानामध्ये ध्येयभान विसरू शकतं, इथं माणूस अडकू शकतो, पण सतीमध्ये माणूस अडकत नाही, जागृतीपूर्वक जीवन जगतो. सर्वांगी गुणाचं आणि भान असते सतीमध्ये. बरं. आणि ध्यानामध्ये ध्येयभान माणूस हरपू शकतं, ते हा, पण आज लक्षात आलं. खूप छान झालं सर. ओके ओके ओके. बाकी कोणी माईक ओपन करत नाही म्हणजे कोणाला काय बोलायचं नाही असं मी समजतो. कोण? हा सर. हा, बोला बोला. हा, धन्यवाद सर. बोला. तुम्हाला धन्यवाद, तुम्ही ऐकताय. माझा मी आता माझ्या चरितार्थासाठी बाहेर पडलोय. बाहेर आलोय. काय काय हा, शब्द तुमचा? एक शब्द आहे ना, पेटंट शब्द आहे तो काय? भाकरी काय? काय भाकरीची लढाई? भाकरीची लढाई, भाकरीची लढाई. हा, भाकरीच्या लढाईसाठी बाहेर पडले. हा, मला ते लिहायचंय बरचसं काय बरं का सर. अख्खं हा. आयुष्य माझं त्या भाकरीची लढाईमध्ये फार व्याकुळ यातनामय जीवन जगलं ते. आणि सतीच्या फ्लो मध्ये आल्याच्या नंतर सगळा भूतकाळ आठवतो. कशामुळे काय 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 सगळं ते आतमध्ये तेच चालतं. आणि असं वाटतं ते लिहून ठेवावं, कारण ते इतराला प्रेरणा ठरू शकतं. लिहा लिहा. दुःख ही प्रेरणा होतं ना इतरांसाठी सुद्धा. नाव त्याला भाकरीची लढाई द्या. बघतो. धन्यवाद सर, खूप छान. हा, ओके ओके ओके. छान. विशाल, काय बोलायचंय का? सेशन